गणेशोत्सव वर्गणीसाठी स्वइच्छा अनिवार्य, जबरदस्तीला बंदी। महाराष्ट्रात गणेशोत्सव हा फक्त धार्मिकच नव्हे तर सामाजिक सांस्कृतिक पर्व मानला जातो। या उत्सवासाठी मंडळांकडून घेतली जाणारी वर्गणी ही मोठ्या चर्चेचा विषय असतो। बरीच गणेश मंडळ वर्गणीत मोठ्या रकमेची मागणी करतात, पण आजकाल सगळेच आर्थिक अडचणीत असतात। कोणाला EMI असतो तर कुणाला कुठल्या शैक्षणिक फीस भरायच्या असतात। म्हणून शासनाने आपल्या स्पष्ट नियमावली जाहीर केल्या आहे। गणेश मंडळांनी वर्गणी गोळा करण्यासाठी चॅरिटी कमिशनर कडून पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे। नागरिकांकडून मिळणारी देणगी ही पूर्णपणे स्वइच्छेने असली पाहिजे। जबरदस्ती अथवा दबाव टाकून घेतलेली वर्गणी ही सरळ खंडणी मानली जाईल। वर्गणी घेतल्यानंतर मंडळाने देणगीदाराला पावती देणे बंधनकारक आहे। यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। मंडळांना परवानगीसाठी सदस्यांची ओळखपत्रे, मंडळ स्थापनाचा ठराव, मंडपाच्या जागेची संमतीपत्रे तसेच मागील वर्षाची उत्पन्न खर्चाची माहिती सादर करावी लागते। जर वर्गणी 5,000 रुपयांपेक्षा अधिक असेल तर ऑडिट रिपोर्टही आवश्यक आहे। वार्षिक लेखापरीक्षण अनिवार्य असून उरलेले निधी शासनाच्या सामाजिक उपक्रमांमध्ये वापरण्यासाठी जमा करावे लागतात। पोलिसांनी जबरदस्तीने वर्गणी उकळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे। नागरिकांना अशी घटना घडल्यास तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तरी सुद्धा जबाबदार नागरिक म्हणून आपण हे नियम जाणून घेऊन बेकायदेशीर वर्गणी थांबवणे आवश्यक आहे।